यानंतर आपण ज्यांना खऱ्या अर्थानं पुरस्कार देऊन प्रामुख्याने सन्मानित केले आणि ज्यांचं खरं काम फार असं मोठं काम आहे ते सन्माननीय प्राचार्य डॉक्टर संभाजी काशीनाथ मलगे सर, मी यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला इथं संबोधित करावं आणि सरांकरता जोरात टाळ्या झाल्या पाहिजे, जोरात. सर्वांना सप्रेम जय भीम. ऐतिहासिक धम्मभूमी देहू रोड 69वा वर्धापन दिन समारंभ या ठिकाणी संपन्न होत असताना विचारमंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आमचे मार्गदर्शक सन्माननीय भीमपुत्र टेक्सासजी गायकवाड सर, सर्व विचारमंचावरती उपस्थित सर्व आदरणीय महानुभाव, तसेच सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर हा जो पुरस्कार साहित्य रत्न हा पुरस्कार जो आमच्या संस्थेला मला जो दिलेला आहे, या पुरस्काराचा मी सुरुवातीलाच नम्रपणे स्वीकार करतो. आणि हा पुरस्कार आमचे जे वंचित घटकातील गोरगरीब विद्यार्थी जे आहेत, ज्या मुली आहेत, जे मुलं आहेत, जे शिक्षणाच्या प्रवाहामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून आलेले आहेत, अशा गोरगरीब विद्यार्थ्यांच्या चरणी हा पुरस्कार मी अर्पण करतो आणि हा पुरस्कार नम्रपणे स्वीकारतो. खरं तर माझं साहित्यामधलं किती मोठं काम आहे हे मला फारसं माहीत नाही, परंतु आमच्या जगताप सरांनी जो परिचय आपल्यासमोर ठेवला, मी सुद्धा माझ्या भूतकाळामध्ये गेलो. आदरणीय जगताप सरांनी कॉलेजमध्ये हे सगळं काम पाहत असताना त्यांच्या माध्यमातून हा पुरस्कार मला या ठिकाणी मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. वंदनीय भीमशाहीर हरीश गंगाधर चौरे साहेबांचं काम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आदरणीय वामनदादा कर्डक असतील, शाहू फुले आंबेडकर चळवळीमधले अनेक शाहीर असतील, या सगळ्या शाहिरांनी महाराष्ट्र उभा करण्याचं काम फार मोठं केलं आहे. मी ज्या संस्थेमध्ये काम करतो ती संस्था देखील आचार्य प्रति अत्रे यांच्या पुढाकारात उभी राहिली आहे. ज्या परिसरात मी काम करतो त्या परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि हा परिसर जो आहे देहू रोडचा, हा सुद्धा आमच्या जवळचा परिसर आहे. आणि म्हणून आपल्या जवळच्या परिसरात मातृभूमीत किंवा आपल्या तालुक्यातून हा पुरस्कार ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला प्राप्त होतो त्यावेळेस त्या व्यक्तीच्या भावना आणि त्याच्या संदर्भातली एक जे आनंद जो आहे तो सगळ्यात मोठा असतो. आणि म्हणून मी या सगळ्या संयोजन समितीचं आभार मानेन आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करेन. ज्या कॉलेजमध्ये मी आज विद्यार्थ्यांसमोर उभा राहतो किंवा ज्या कॉलेजचं नेतृत्व करतो, मी आवर्जून सांगेल सर, आमच्या कॉलेजमध्ये 5000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, तंत्र शिक्षण विभाग असेल, फार्मसी कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज येऊ घातलं आहे. अशा सगळ्या शाखा त्या ठिकाणी मी माझ्या प्रयत्नातून संस्थेच्या प्रयत्नातून उभ्या केल्या आहेत. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो, सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे, की वंचित घटकातील आपल्या बहुजन वर्गातील विद्यार्थी अनेकदा फी अभावी किंवा त्याचं शिक्षण खंडित होण्याची दाट शक्यता आजच्या काळामध्ये देखील आहे. आणि म्हणून हा गोरगरीब विद्यार्थी शिकला पाहिजे, त्याला सुद्धा इतर विद्यार्थ्यांसारखं चांगलं उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी आम्ही धडपड करत असतो. आणि म्हणून या माध्यमातून आम्ही सुद्धा एक चांगलं काम उभं करत आलेलो आहे. आणि हा पुरस्कार घेत असताना या सगळ्या गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात. ज्या साहित्यासाठी मला हा पुरस्कार दिलेला आहे त्या साहित्याच्या सगळ्या बाबी मी आता सांगू शकत नाही, परंतु एक कविता मी निश्चितपणे सांगेल, कारण हा साहित्याचा पुरस्कार आहे. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून प्रेरणा घेऊन आम्ही लेखनाला सुरुवात केली किंवा आम्ही लिहिते झालो, आणि आजही आम्ही पाहतो की आज आपला जो वंचित समाज जो आहे तो समाज आजही अवस्था तशाच प्रकारची आहे. मी ज्यावेळेस कवितेतून हे चित्रण करतो त्यावेळेस असं दिसतं की आजही जुन्या ज्या 60 वर्षापूर्वीच्या भावना आहेत त्याच भावना आजही माझ्यासारख्या तरुणाच्या मनामध्ये तितक्याच तीव्र आहेत. आणि तशाच प्रकारच्या तशाच प्रकारचा आजची सुद्धा परिस्थिती आहे. थोडीफार बदललेली असेल पण सर्व बाजू विचार करता आजही तसंच सगळं चित्र आहे. चिंदी नावाची कविता मी आईवरती लिहिलेली आहे, की ज्या आईला आजही समाज व्यवस्थेमध्ये दैन्य, दुःख, दारिद्र्य आणि तिचं सगळं जे काही अस्वस्थ भवताल जे आहे, तिला हादरून टाकणारं भवताल जे आहे ते आजही तसंच आहे, तितकंच टोकदार आहे. आणि म्हणून ही कविता आपल्यासमोर ठेवतो. कवितेचं नाव आहे चिंदी. जगण्याचं दारिद्र्य हे
जगण्याचं दारिद्र्य हे माझ्या कपाळी बसलं, जगण्याचं दारिद्र्य हे माझ्या कपाळी बसलं, आनंदाचं आभाळ सारं, आनंदाचं आभाळ सारं माझ्यावर कसं रुसलं. पायी रुतलेले काटे, पायी रुतलेले काटे चालताना बोसले रे, पायी रुतलेले काटे चालताना बोसले रे, अशा चिखलाच्या वाटा नशीब मनात हसले रे. अजून वाट मोर दूर, अजून वाट मोर दूर, चालायचं घेऊन भार, कसं जगावर राजा वाहे रक्ताची धार. पोटाच्या आगीसाठी, पोटाच्या आगीसाठी फड तोडीते उसाचा, पोटाच्या आगीसाठी फड तोडीते उसाचा, चोळी शिवून घालते डोंब पेटला भुकेचा. नवरा कनखर होता, नवरा कनखर होता, कसा झालाय दारुडा, रोज घालतो धिंगाणा, जिनं करीतो चुराडा. सारा उघडा हा संसार, शेवट आहे, सारा उघडा हा संसार कसा पाचोळ्याने झाकू, सारा उघडा हा संसार कसा पाचोळ्याने झाकू, अंग निघालं सोलून कसं घामाला मी विकू, कसं घामाला मी विकू. त्यामुळं साहित्याच्या माध्यमातून काम करत असताना आम्ही देखील ह्या सगळ्या पुरोगामी विचारवंतांची एक प्रकारे पालखी घेऊन पुढे चाललो आहोत. आम्हाला सुद्धा आमचा विद्यार्थी याच पद्धतीने घडवायचा आहे आणि एक चांगला नागरिक म्हणून त्याला उभं करायचं आहे. आज या निमित्ताने हा पुरस्कार जो दिलेला आहे तो पुरस्कार मी नम्रपणे पुन्हा एकदा स्वीकारतो आणि सर्व मान्यवरांनी आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल मी या सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. कविता तर अत्यंत प्रभावी आपण सादर केली. त्यातून दिसलं की आपण लहानपणापासून कुठल्या अवस्थेतून पुढे आलात आणि आपल्या सगळ्यांची नाव तीच आहे, आपण त्याच अवस्थेतून आलेलो आहोत. पण तुम्ही ते छान छान प्रकारे मांडले आणि आपलं कार्य सुद्धा अत्यंत प्रभावी आहे, समाजोपयोगी आहे. आणि जगताप सर नेहमी सांगत असतात तुमच्याबद्दल. आज पुरस्कार तुम्हाला देताना आम्हाला धन्यता वाटलेली आहे. आता आपल्याला आपण ज्याची वाट पाहत होतो की हरिश्चंद्र डहाळ साहेब बंगलोरून आलेले, ज्यांनी आयुष्य कुर्बान केलेलं आहे धम्मासाठी, ते असे डहाळ साहेब, त्यांना धम्मरत्न पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी उलगेश भाईंना विनंती करतो. आणि त्यानंतर धम्मरत्न दयानंदजी बगाडे गुरुजी यांचं मनोगत आपल्यासमोर प्रकट होईल. जरा टाळ्या वाजा. फार महान काम आहे, फार महान काम आहे. म्हणजे ऑल ओव्हर इंडिया त्यांचं काम आहे. आणि जेव्हा हे मला भेटले, मी त्यांचे विचार ऐकले, त्यांचं कार्य सगळं पाहिलं, तर मी प्रभावित झालो. आता यानंतर मी विनंती करतो बौद्धाच्या धम्मरत्न बौद्धाचार्य दयानंदजी बगाडे गुरुजींना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. प्रत्यक्षात सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांनी यांना श्रामणाची दीक्षा दिलेली आहे. अत्यंत अभिमानाची गोष्ट. तथागतांचा श्रावक संघ धम्मभूमीच्या मंचावर उपस्थित सारे दिग्गज आणि आपण सारे शीलवान प्रज्ञावान उपासक उपासिका बंधुओं, आओ मिलकर बांटे हम जरा, कुछ तुम कहो कुछ हम कहे. आओ मिलकर बांटे हम जरा, कुछ तुम कहो कुछ हम कहे. दिल की बातें दिल में ना रहे. पक्व फळा पर पण जाचे आपो आपत गळले रे. पक्व फळा परी मी पण जाचे आपो आपत गळले रे. जीवन त्यांना कळले रे, जीवन त्यांना कळले रे. 8 फेब्रुवारी 1974. धर्मांतराच्या नंतरची फक्त 18 वर्ष. माझं वय तेव्हा 24.
पूजनीय बोधिसत्वांचं दर्शन मला नाही झालं, पण बोधिसत्वांच्या अंत्ययात्रेला जाण्याचा मला माझ्या वडिलांनी सामील केलं. तर 50 वर्ष येणाऱ्या 8 फेब्रुवारी 1924 मला बौद्धाचार्य होऊन 50 वर्ष. बौद्धाचार्य खूप झाले, पण बौद्धाचार्य प्रमाणपत्र देताना, श्रामणे दीक्षा देताना बोधिसत्व पुत्र सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांनी एक सांगितलं, आम्हाला प्रचारक पाहिजे. तेव्हा माझं वय 24. तो संदेश हृदयामध्ये ठेवून मी आणि येणाऱ्या 6-5-6 वर्षात तुला प्रवचनकार व्हायचंय. आत्ताचा बौद्धाचार्य आमच्या फॅक्टरीमध्ये खूप तयार होतो, पण विधीचं कसं झाला तुमचा विधी, द्या माझा निधी, पुन्हा मला बोलवाल कधी, झाला तुमचा विधी, द्या माझा निधी, मला पुन्हा बोलवाल कधी, एवढ्यामध्येच अडकून पडलेला आहे. तो संदर्भ माझा असा आहे की जय भीम ये जुमला ही ऐसा है कि मुर्दे में भी जान लाता है. जय भीम ये जुमला ही ऐसा है कि मुर्दे में भी जान लाता है, और बड़ों बड़ों की बोलती बंद होती है जब जय भीम वाला मुकाबले में होता है. भीमपुत्र टेक्सास दादा गायकवाड माझे मित्र आहेत. अनेक वर्ष मी प्रेक्षकात येऊन बसलो होतो, पण दादांना जेव्हा माझा जीवनपट कळला, अरे मग खूप उशीर झाला. तुम्हाला 25 वर्षापूर्वीच मी पुरस्कार द्यायला पाहिजे होता. आज 50 वर्षाच्या नंतर का होईना तुम्हाला आम्ही सन्मानित करणार. हे त्यांनी मला दिलेलं अभिवचन ते पालन केलं. मी त्यांचा शतशः आभारी आणि ऋणी आहे. फार मोठा नाही, फार मोठा नाही, तसं फार लहानही नाही. माझी प्रवचन चांगल्या प्रकारे गाजतात, कारण मी प्रवचनकार झालो. मला संस्कार फार कमी येतात. म्हणजे संस्कार मी गाता सर्व पाठांतर करतो, ग्रहण करतो, परंतु मला संस्कार विद्येचं कामच येत नाही. मग मी प्रवचनाची कामं स्वीकारतो. जेव्हा जिनके न आते थे जवाब उनके सलाम आने लगे, जिनके न आते थे जवाब उनके सलाम आने लगे. मेरा वक्त क्या बदला, मेरा वक्त क्या बदला, नीम के पेड़ पर आम आने लगे. आणि हे जे वातावरण जे आहे तो केवळ ब्रह्मधारण केल्यामुळे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला, अरे हो, दखल घेऊन आदरणीय भीमपुत्र टेक्सास दादा गायकवाडांनी मला पाचारण केलं. मी त्यांचा शतशः आभारी आणि ऋणी आहे, आणि मी तुम्हा सर्वांचा आभारी आणि ऋणी आहे. तुम्हाला सर्वांना अभिवादन करून इथे मी थांबतो. जय भीम. आपण ज्यांची वाट पाहत होतो ते मोहन ठोंबरे साहेब, जे जिल्हाधिकारी म्हणून निवृत्त झाले, पण त्यांनी शेवटपर्यंत सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन त्यांनी फार मोठं समाजकार्य केलंय. नोकरीत राहून त्यांना आपण इथे आज शिवरत्न पुरस्कार देतोय, आणि शिवरत्न पुरस्कार संपादन करण्यासाठी ते आलेले आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं. आता भीमरत्न एक 2 भीमरत्न राहिलेले आहेत मनोगत व्यक्त करण्यासाठी. तर भीमरत्न PL दाढेराव यांना मी विनंती करतो की आपण बोलावं. शांतीचे उपासक महामानव तथागत गौतम बुद्ध या विचारमंचावर उपस्थित सर्व मान्यवर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, अनामवीरा जिथे झाला तुझा जीवन अंत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात, धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी,
जळावयास्तव संसारातून उठून या जाशी मुकपणाने तमी लोपता संदेच्या रेषा मरणामध्ये विलीन होशी ना भय ना आशा. अशा नामांतर लढ्यात शहीद झालेले नामांतर शहीद पोचीराम कांबळे, या नामांतर शहीद पोचीराम कांबळे या धम्मभूमीला जसे प्रणेता आहेत तसेच टेंभुर्णीची जी क्रांतीभूमी आहे त्या क्रांतीभूमीचे प्रणेते टेक्सास दादा गायकवाड आहेत. नित्य नियमाने 4 ऑगस्टला टेक्सास दादा नामांतर शहीद पोचीराम कांबळे यांच्या घराला भेट देतात. तद्वतच त्यांनी तिथे ठरवलं की तिथेही स्तंभ झाला पाहिजे. भीमा कोरेगावच्या धर्तीवर नामांतर शहीद पोचीराम कांबळे यांच्याही गावाला जो क्रांती स्तंभ उभा टाकला त्या क्रांती स्तंभाचे प्रणेते माननीय टेक्सास दादा गायकवाड आहेत. आणि त्या बांधकामाचं छोटस मी फक्त निरीक्षण करतो. माझ्या या छोट्याशा कामाचा दखल घेऊन आज या धम्मभूमीने जो आम्हाला सन्मानित केलं त्या सर्वांचं मी शतशः आभार मानतो. कारण टेक्सास दादा हे क्रांतीपुत्र असे आहेत की प्रत्येकाच्या झोपलेल्या झोपडीत जाऊन क्रांतीचा संदेश आणि भीमरायाचा संदेश देतात. तुम्हा आम्हाला पेट्ट ठेवतात. तसेच या धम्मभूमीसाठी जे ज्यांनी संघर्ष केला ही धम्मभूमी मिळवली त्या सर्वांना मी मानाचा मुजरा करतो. तुम्ही आमचा सन्मान केला एवढाच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. यानंतर भीमरत्न सुदामराव कांबळे जे महाराष्ट्र राज्य चर्मकार संघाचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांची प्रत्येक पोस्ट ही बुद्ध विचारांची असते. म्हणून मी त्यांना आता विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ऐतिहासिक धम्मभूमी देवरोड 29वा वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व जमलेले उपासक उपासिका सर्व समाज बांधव या ठिकाणी खऱ्या अर्थानं या धम्मभूमीचा विकास करीत असताना टेक्सास दादा गायकवाड साहेबांनी जे हातामध्ये शस्त्र घेतलं हे शस्त्र घेत असताना या ठिकाणी अशा पद्धतीचं शस्त्र घेतलं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वारसा आणि वसा चालवण्याचं काम दादांनी या ठिकाणी सर्व समाज बांधवांना बरोबर ठेवले. हा चर्मकार समाजात दादांनी या ठिकाणी सातत्याने त्या समाजाला बरोबर घेऊन अनेक समाज कार्यकर्ते या ठिकाणी जोडले. अनेक खऱ्या अर्थाने संत रविदासांचा विचार जे 600 वर्षापूर्वी संत रविदास महाराजांनी सांगितलं होतं की ऐसा चाहू राजमय जहा मिले सबनो कान्न जहा छोट सब सब बसे रविदास रे प्रसन्न. 600 वर्षापूर्वी जो संदेश दिला होता रविदास महाराजांनी त्या संदेशामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या विचारामध्ये या संविधानाचा विचार संविधानाचा मध्ये तो विचार त्या ठिकाणी मांडला. आणि खऱ्या अर्थाने दादांनी हेच काम केलं की या चर्मकार समाजाला 50 वर्षामध्ये कोणी जवळ घेऊन काम करण्याची संधी ही नाही. आणि खरोखर दादांनी या चर्मकार समाज जवळ करून या ठिकाणी त्या समाजाला काम करण्याची संधी दिली. आणि खरोखर माझ्यासारखा 25 वर्षे एका संघटनेच्या माध्यमातून काम करीत असताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकारून काम करीत असताना तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार अंगीकारून काम करीत असताना त्या ठिकाणी टेक्सास दादा गायकवाडांनी दादांनी आम्हाला बरोबर घेऊन पाठीमागच्या वर्षी सुद्धा संत रविदासांची मोठी जयंती या ठिकाणी साजरी केली. आणि भविष्यामध्ये सुद्धा संत रविदास महाराजांची जयंती साजरी करताना ते सुद्धा जबाबदारी दादांना आम्ही दादा तुम्ही आता सांगितलं ती जबाबदारी 100% आम्ही घेतली. आणि या ठिकाणी संत रविदासांची भव्य जयंती हा समाज या ठिकाणी आपला साजरी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. खरोखर आपण संत रविदासांचे विचार या ठिकाणी सांगत आहात. त्याचबरोबर संत रविदासांच्या विचाराचा वारसा त्या ठिकाणी आपण बरोबर घेतात की रविदास महाराजांनी सांगितलं होतं
की पराधीनता पाप हे जानले उरे मी तर दास पराधीनचा कोण करे सोप्रीत. गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय बंड करणार नाही हेच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आणि तेच विचार घेऊन आपण काम करीत आहोत. खऱ्या अर्थाने दादांनी या समाजाला बरोबर घेऊन या ठिकाणी सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याची संधी दिलेली आहे. ही संधी आम्ही निश्चित दादा आम्ही कायमस्वरूपी आपल्या बरोबर काम करणार आहोत. याच्यामध्ये काहीच कुठलीच अडचण निर्माण होणार नाही. या ठिकाणी आम्हाला काम करण्याची संधी दिली खरोखर हे आमचं भाग्य आहे. माझ्यासारखा एक कार्यकर्ता एका बँकेमध्ये काम करीत असताना सुद्धा या चळवळीमध्ये काम करीत असताना महापुरुषांच्या विचाराला संविधानाला बरोबर घेऊन आज या ठिकाणी आम्ही सांगतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संविधानामध्ये ज्या तरतुदी केल्या त्या संविधानाच्या आधारे आम्ही या ठिकाणी आज त्या ठिकाणी काम करतो. म्हणजे त्यामध्ये कोणाचाही म्हणजे हे होण्याचं काम नाही पण संविधानाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आज नोकरी करतो चांगल्या स्टेजला आहोत. हे सर्व श्रेय त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. आणि खऱ्या अर्थानं हे काम करीत असताना दादांनी या समाजाचा अभ्यास केल्यानंतर हा समाज अनेक त्याच्यामध्ये काम करतो परंतु दादांनी त्या समाजातील सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करण्याची संधी त्या ठिकाणी दिली. आणि म्हणून या ठिकाणी आपण असं सांगू शकतो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे आमच्यावर उपकार आहेत खऱ्या अर्थानं ते उपकार आम्ही चंद्र आणि सूर्य असेपर्यंत ते उपकार आमच्याच्याने फिटणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर चर्मकार समाजाची फार मोठी चळवळ त्या ठिकाणी काम करीत होती. मग त्यामध्ये शिवतरकर मास्तर असतील वनाराज भोज असतील अनेक चर्मकार समाजाचे लढाऊ नेते बाबासाहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करीत होते. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणासाठी ज्यावेळेस अनेक ग्रंथाचं लिखाण त्या ठिकाणी बाबासाहेबांनी केल्यानंतर मग भुयार सुग्रास असेल मग त्या 4 ग्रंथाच्या माध्यमातून अनटचेबल ग्रंथ संत रविदासांना समर्पित केला. खऱ्या अर्थाने हे नातं त्या काळी सुद्धा ही सामाजिक बांधिलकी त्या ठिकाणी आपण जोडलेली आहे. खऱ्या अर्थाने जास्त भाषण करून सामाजिक चळवळ सांगण्याचा या ठिकाणी विषयाने अनेक मान्यवर आपले विचार व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत. ते विचार व्यक्त करत असताना या ठिकाणी पुरस्काराचा पण कार्यक्रम आहे. खऱ्या अर्थाने दादा आपण मला या ठिकाणी भीमरत्न पुरस्कार देऊन काम करण्याची संधी दिली. निश्चितपणाने तन मन आणि धन शेवटच्या श्वासापर्यंत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासाठी काम करेन एवढंच या ठिकाणी सांगतो. जय भीम, जय भारत, जय रविदास. आणि आपण ह्यावेळेस त्यांना शिवरत्न म्हणून आपण त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत. पण मला त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती देणं प्रामुख्याने फार मी स्वतः गरजेचं असं समजतो. ठोंबरे साहेबांचं जर पाहिलं तुम्ही बालपण की त्यांनी अतिशय काबड कष्ट करून बघा जर तुम्ही आज जर पाहिलं आजच्या काळामध्ये MPC UPSC जे होणं गरीब घराण्यातलं होणं ही कौतुकास्पद आहे. पण त्या काळामध्ये जर तुम्ही जर पाहिलं की मामुर्डी गाव जर पाहिलं आम्हाला तर कुठल्याच सोयी आणि सुविधा नव्हत्या. अशा काळामध्ये ठोंबरे साहेबांनी शिक्षण घेतलं आणि ते कलेक्टर म्हणून रिटायर झाले. बघा आपण बहुजन समाज शब्द वापरतो पण मला तुम्हाला ह्या ऐतिहासिक धर्मीच्या वर्धापन दिनाच्या दृष्टिकोनातून मला प्रामुख्याने तो उल्लेख करूच वाटतो की बघा NT म्हणून आम्ही शब्द वापरतो भटक विमुक्त. या समाजामध्ये जन्म घेऊन फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे विचार तुम्ही जर त्यांची चर्चा जर केली तर त्यांचा त्या बाबतीमध्ये असा जबरदस्त अभ्यास आहे. आणि ते वास्तविक आज वास्तविक त्यांनी न्याय देण्याचं काम केलंय. आणि मी दादांना बोललो दादा की आमच्या मामुर्डी गावामध्ये
दोन आमचे मांबुडे भूषण आहेत. दादाने म्हणले की अरे धम्मभूमी तर तेच काम करते ना की ज्यांचं समाजामध्ये चांगलं योगदान आहे, काम आहे, अशाच लोकांना आपण खऱ्या अर्थानं प्रामुख्याने सन्मानित करत आहोत. त्यामुळं या ठिकाणी दादा, या ठिकाणी मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की मांबुर्डे गावामध्ये शिवरत्न म्हणजे आपण धम्मभूमीत पहिल्यांदा शिवरत्न पुरस्कार देतोय आणि तो पहिल्यांदा शिवरत्न पुरस्कार देण्याचा मान जो मिळाला आहे ते आमच्या मांबुर्डे गावचे मांबुर्डे भूषण मोहन ठोंबरे साहेबांना मिळाला. याचा सर्वात जास्त आनंद होतो आम्हाला, कारण हे फार मोठं काम आहे त्यांचं. भटका विमुक्त समाजामध्ये जन्म घेऊन कलेक्टर पर्यंत जाणं ही साधी बाब नाही बांधवणं. आणि जर तुम्ही जर पाहिलं त्यांच्या कामाच्या बाबतीमध्ये शेजारी महानगरपालिका आहे, तिथेही अतिरिक्त आयुक्त काम केलं त्यांनी, त्यांचा दरारा होता. आणि आज तुम्हाला सांगतो की त्यांनी कुठल्याही कामामध्ये कुठल्याच प्रकारची तडजोड केलेली नाही. त्यामुळं आपण खऱ्या अर्थानं आज ही धम्मभूमी खऱ्या अर्थानं आज पावन झालेली आहे की आज आपण चांगल्या मान्यवराला सन्मान देऊन या ठिकाणी सन्मानित करत आहोत. दादा वर या लवकर. मला या ठिकाणी अतिशय आनंद होत आहे आणि मी जास्त वेळ नाही घेता या ठिकाणी ज्यांना आपण खरं सन्मान देणार आहोत ते आमचे मांबुर्डे गावचे भूषण रिटायर जिल्हाधिकारी सन्माननीय मोहन ठोंबरे साहेब यांना आपण शिवरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत. तो सन्मान देण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रक, आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर हुलगेबाई चलवादी आणि ऐतिहासिक धम्मभूमीचे विकास नेते भीमपुत्र टेक्सदादा गायकवाड यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मान द्यावा, त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करावं अशी मी विनंती करतो. मी माननीय छत्रपती राजेंना विनंती करेन की आपण या पुरस्काराचे, कारण ते शिवरत्न पुरस्कार आहे आणि तुमचा हात त्याला लागणं फार महत्वाचं आहे. या ठिकाणी आता लगेच आपण सत्काराला त्यांच्याकडून उत्तर घेणार आहोत लगेच. पण जवळजवळ मला वाटतं 2 ते 3.5 तास डॉक्टर साहेब इथं म्हणजे वास्तविक त्यांचा सन्मान करण्याकरता थांबले होते. ते जायचं त्यांना आणि त्यांनी सांगितलं आज विशेष मला दादांचा सुद्धा सन्मान करायचा आज. आणि त्यांनी वास्तविक मला वाटतं आज महात्मा फुल्यांची म्हणजे फेटा, महात्मा फुल्यांचा फेटा प्रदान करून ते दादांचा उचित सन्मान करणार आहेत. तर मी हुलगेबाई चलवादी यांना विनंती करतो की आपण भीमपुत्र टेक्सदादा गायकवाड यांचा सन्मान करावा आणि ठोंबरे साहेब आणि आमचे महाराज यांना विनंती करतो की आपण पुढे यावं. दादा या. भीमपुत्र टेक्सदादा गायकवाडसाठी सगळ्यात जोरात टाळ्या झाला पाहिजे, जोरात.
ऐतिहासिक धम्मभूमी देवरोड चा 69वा वर्धापन दिन या निमित्ताने सर्व जमलेल्या बंधू भगिनींना मनपूर्वक धन्यवाद देतो. या कार्यक्रमाला नेहमीच अतिशय उत्साहाने संघटनात्मक पद्धतीने नियोजित करणारे उल्केशभाई चलवादी मार्गदर्शक बौद्ध विहार समिती, सन्माननीय फतेहसिंह राजे भोसलेजी अध्यक्ष दलित पॅन्थर, भीमपुत्र टेक्सास गायकवाड संस्थापक अध्यक्ष बौद्ध विहार समिती, माझे मित्र सन्माननीय मित्र अशोकराव गायकवाड सरचिटणीस बौद्ध विहार समिती, श्री धर्मपाल तंतपाळे उपाध्यक्ष बौद्ध विहार कृती समिती आणि जमलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो, पहिल्यांदा मी या 69व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा करतो. कारण हा दिवस खरोखरच ऐतिहासिक आहे. फार मोठं महत्व आहे देशाच्या भारताच्या इतिहासामध्ये, याला खूप फार मोठं महत्व आहे. त्याच्यामुळं तुमचं अभिनंदन करायलाच हवं. आणि हे जे इथं सगळं यात्रेचं स्वरूप आलेलं आहे, मला खूपच मनपूर्वक आनंद झाला सगळं पाहून. कारण लोकांचा उत्साह पाहून मला खूप आनंद वाटला. आता शिवरत्न पुरस्कार देऊन माझा सन्मान केला त्याबद्दल मी सर्व कृती समितीचे मनपूर्वक आभार मानतो. पण विनम्रपूर्वक सांगतो की सत्काराला एवढा मी पात्र नाहीये जेवढा आपण मला समजलं. मी 1984 ला उपजिल्हाधिकारी झालो महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत. एकंदर 30 ते 32 वर्षाची माझी सेवा आहे. या सेवेमध्ये शेवटचे 12 वर्ष मला IAS मध्ये काम करायला मिळालं. शेवटचे 12 वर्ष, या 12 वर्षामध्ये मी जिल्हाधिकारी होतो, जिल्हा परिषदेचा CEO होतो, सोलापूर, यवतमाळ, परभणी जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्याच्या MIDCचा मी ॲडिशनल CEO म्हणून पण संपूर्ण महाराष्ट्राचा कार्यभार स्वीकारलेला आहे. शिवाय मी म्हाडामध्ये चीफ ऑफिसर म्हणून सेक्रेटरी या पदावरून रिटायर झालो. शेवटचं माझं प्रमोशन सेक्रेटरी म्हणून होतं. इथे शेजारी एक मामोर्डी नावाचं गाव आहे, त्या गावातला आहे मी मूळ आणि मी सतत गावच्या संपर्कात असतो. पहिल्यांदा मी 3-4 महामानवांचा उल्लेख करणार आहे जे माझे बालपणापासूनचे आदर्श आहेत. पहिले छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर महात्मा फुले, त्यानंतर आता तर भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, गौतम बुद्ध म्हणून माननीय आंबेडकर साहेबांचे गुरु होते. आंबेडकरांनी 3 गुरु मानले, एक गौतम बुद्ध, दुसरं संत कबीर आणि महात्मा फुले. गौतम बुद्धाचा नुकताच मी वाचलेला ग्रंथ आहे भूमिपुत्र गौतम बुद्ध, आह साळुंके. हा नुकताच माझा 15 दिवसापूर्वी माझा वाचून झाला पूर्ण. आणि हे अशोक गायकवाडांचं देणगी, अशोक गायकवाडांनी पुस्तक मला दिलं होतं वाचायला. समाजामध्ये वावरत असताना आपल्याला अनेक महत्वाच्या भूमिका बजवायच्या असतात. सगळ्यात महत्वाची भूमिका असते की तुमचं या मातीशी काय देणं घेणं आहे की नाही हे तुम्हाला समजून घेणं अत्यंत आवश्यक असतं. ज्यावेळेस तुम्ही आकाशाशी भरारी मारतात पण तुमचे पाय जमिनीवर घट्ट रोवलेले पाहिजेत. तुम्ही जर हवेतच सगळ्या गोष्टी करत असाल तर त्याला काही अर्थ नाही. मी माझ्या लहानपणीच ठरवलं होतं की मला प्रशासनामध्ये जायचं. याचा 10वीलाच मी ठरवून टाकलं होतं. इथे एक देवरोड नावात शिवाजी विद्यालय आहे, देवरोडला एक शिवाजी विद्यालय, त्या शिवाजी विद्यालयाचा मी विद्यार्थी आहे.
आणि आता 10वीलाच मी ठरवून टाकलं होतं की मला प्रशासनामध्ये जायचं. तेव्हापासून माझं एकच भूमिका होती की ज्यावेळेस आपण प्रशासनामध्ये जातो त्यामुळे त्यामध्ये वंचित घटकांना तुम्हाला न्याय देता आला पाहिजे. जर तुम्ही तो न्याय देऊ शकला नाहीत तर तुमच्या प्रशासनिक कर्तृत्वाला काहीही अर्थ राहत नाही. प्रशासनामध्ये जाताना ज्यावेळेस आम्ही प्रशासनामध्ये काम करतो तर आम्ही काही चांगले वक्ते नसतो. आम्हाला काही गोष्टी करून घ्यायच्या असतात आणि ह्या करून घेताना आम्हाला सतत सामाजिक न्यायाची भावना जपावी लागते आणि ही जर जपली नाही तर मग मात्र कुठेतरी तुम्ही चुकता आहात. काय प्रशासनाचं काम काय? प्रशासनाचं काम असं आहे का की आपल्या पॉलिटिकल बॉसेसला संतुष्ट करणे? नाही, प्रशासनाचं काम नाही आहे. प्रशासनाचं काम आहे न्यायाची भूमिका घेऊन घटनात्मक कृतींना सपोर्ट करणे. घटनात्मक कृतींना तुमच्यामध्ये ही धमक हवी आहे. जर तुम्ही प्रशासनामध्ये काम करत असाल तर चुकीचे आदेश देणाऱ्या मंत्र्याला देखील तुम्हाला विरोध करता आला पाहिजे. चुकीचे आदेश देणाऱ्या मंत्र्याला देखील तुम्हाला विरोध करता आला पाहिजे. विरोधासाठी विरोध नाही, परंतु तो अन्यायाच्या पातळीवर जर होत असेल तर 100% तुम्हाला तो विरोध करणं भाग आहे. कारण तुम्ही घटनेचं संरक्षण करण्याकरता तिथं प्रशासकीय अधिकारी म्हणून जाता. तुम्ही कुठल्याही पॉलिटिकल बॉसेसचं धोरणात्मक बाबी, त्यांच्या पॉलिटिकल धोरणात्मक बाबी राबवण्यासाठी तिथे जात नाही आहात. हे प्रत्येक प्रशासकांनी जर लक्षात ठेवलं तर मला असं वाटतं हा देश सुजलाम झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या कारकिर्दीतल्या खूप काही घटना आहेत. त्याच्यातले मी 2-3 घटना मी सांगतो. ज्या ज्या पदांवर मी राहिलो त्या पदांवर मागासवर्गीयांचा बॅकलॉग हा मी कधीही राहू दिलेला नाही. हा एक मोठा होता. मी या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पहिला झोपडपट्टी निर्मूलनचा सहाय्यक आयुक्त होतो या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये. मी तुम्हाला 1990 ची गोष्ट सांगतो. 90ला मी या महानगरपालिकेमध्ये, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पहिला सहाय्यक आयुक्त म्हणून झोपडपट्टी निर्मूलनचा होतो. आणि मला अभिमानाने सांगायचं आहे की या महानगरपालिकेमध्ये मागासवर्गीय कल्याणकारी योजना राबवल्या जात होत्या. या योजनांचं बजेट असायचं साधारणतः 1 ते 1.5 कोटी दर वर्षाला. अत्यंत मी ज्यावेळेस चार्ज घेतला त्यावेळेस या 1 कोटी मधले 10 लाख देखील खर्च होत नव्हते. या 1 कोटी मधले 10 लाख देखील खर्च होत नव्हते मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी. परंतु मी अशी परिस्थिती आणली 3 वर्षात की मला आणखी पैसे मागावे लागले. आणि या मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजना अतिशय प्रभावी पद्धतीने मी राबवलेल्या आहेत. या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मी ज्यावेळेस चार्ज घेतला, म्हणजे 90ची घटना सांगतो, त्यावेळेस एकंदर 52 झोपडपट्ट्या होत्या. एकूण 52 झोपडपट्ट्या होत्या. पहिल्या 6 महिन्यात मी काय काम केलं असेल तर 1971चा झोपडपट्टी निर्मूलन कायदा आहे. तुमच्यापैकी कोणी सरकारी सेवेमध्ये असेल, कोणाला माहिती असेल तो कायदा. या 71च्या कायद्यानुसार मी या शहरातल्या सर्व झोपड्या नोंदणीकृत करून टाकल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या सगळ्या नोकऱ्या नोंदणी करून टाकल्या. माझ्याकडं माध्यमिक शिक्षणाचा चार्ज होता. माध्यमिक शिक्षणचा पण मी सहाय्यक आयुक्त होतो. त्यावेळेस माझ्याकडे 17 हायस्कूल्स होते. या हायस्कूलचा मी ज्यावेळेस चार्ज घेतला त्यावेळेस मी मुख्याध्यापकांची मीटिंग बोलवली आणि मागच्या 5 वर्षाचे 10वीचे रिझल्ट बघितले. त्या ॲव्हरेज रिझल्ट होता 25%. 10वीचा रिझल्ट, ॲव्हरेज रिझल्ट प्रत्येक हायस्कूलचा. मुख्याध्यापकांना मी बोलव, काय कारण आहे? काय म्हणे, ही झोपडपट्टीतली मुलं आहेत आणि यांच्या घरी अभ्यासाचं वातावरण नसतं, त्याच्यामुळे आम्ही किती जरी शिकवलं तरी यांच्या डोक्यात शिरत नाही. अर्थातच ते चुकीचं होतं, पूर्ण चुकीचं होतं. मग मी काय केलं,
कुठल्या विषयात विद्यार्थी नापास होतात त्याचा एक स्टडी केला. त्या स्टडीनुसार मला असं दिसलं की गणित, इंग्रजी आणि सायन्स या 3 विषयामध्ये मुलं नापास व्हायची. त्याच्यामुळे ऑटोमॅटिक पर्सेंटेज डाऊन व्हायचे. मग मी 17 हायस्कूल मधल्या सगळ्या इंग्रजीच्या, गणिताच्या आणि सायन्सच्या टीचरचं प्रशिक्षण घेतलं आणि या शिक्षकांना टार्गेट दिलं की मला पुढच्या वर्षी रिझल्ट किमान 60% वर पाहिजे. प्रत्येक शाळांना माझ्या रेग्युलर व्हिजिट असायच्या आणि प्रत्येक झोपडपट्टीमध्ये मी अभ्यासिका निर्माण केल्या. मागासवर्गीय कल्याणकारी योजनेमधनं एक अभ्यासिकेची योजना मी आणली. त्या अभ्यासिकेमध्ये काय होतं की एक 15 बाय 15ची रूम भाड्याने घेतली जायची. तिथं सुपरवायझर नेमायचा, सगळ्या प्रकारची अकॅडमिक पुस्तकं उपलब्ध करून द्यायची. रात्री 9-10 वाजेपर्यंत लायब्ररी अभ्यासिका चालायची आणि खूप मुलांना त्याचा लाभ झाला झोपडपट्टीचा. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्या काळामध्ये मी माझ्या 17 हायस्कूलचा सगळा रिझल्ट 70% वर नेला. 3 वर्ष त्या महानगरपालिकेमध्ये 10वीच्या मुलांचा रिझल्ट 70% निघून गेलेला होता. माझ्या हातून मी प्रांत ऑफिसर होतो भंडारा, नागपूर जिल्ह्यामध्ये, नागपूर विभागामध्ये. माझ्या हातून 55 पोलीस पाटलांची भरती झाली. त्याच्यापैकी 70% मागासवर्गीय होते पोलीस पाटील. तोच प्रकार मी जिल्हाधिकारी असताना केला परभणीला, तोच प्रकार मी सीओ असताना केला सोलापूरला. हे मी अभिमानाने का सांगतो? याचं कारण की आमचं काम काय, आमचं काम राजकारण करणं नव्हे, आमचं कारण खऱ्या अर्थाने समाजकारण करणंच असलं पाहिजे. आणि तो मी परिपूर्ण पद्धतीने केलेला आहे. आणि कुठल्याही पोस्टिंगसाठी मी कधीही पॉलिटिकल आश्रय घेतलेला नाही. कुठल्याही पोस्टिंगसाठी माझ्या 30 वर्षामध्ये 27 बदल्या झाल्या आणि 12 जिल्हे झाले. 27 बदल्या आणि 12 जिल्हे, संपूर्ण महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांमध्ये महत्वाच्या मी काम केलेलं आहे. हा आमच्या प्रशासनाच्या बाबतीत जे काय तुम्हाला सांगायचं होतं मी सांगितलं. मागच्या कित्येक वर्षांपासून शिवाजी महाराजांबद्दल मी बऱ्यापैकी अध्ययन करतो आहे. काल परवा मी भारत एक खोज नावाची सिरियल बघितली, श्याम पेनेकलने दिग्दर्शित केलेली. ही सिरियल तशी खूप जुनी आहे. पंतप्रधान नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचं कल्चर लिहिलेलं आहे. त्या डिस्कवरी ऑफ इंडियाच्या आधारावर ती भारत एक खोज नावाची सिरियल काढलेली आहे. ज्यांना कोणाला भारताचा अभ्यास करायचा असेल एकाच झटक्यामध्ये त्याने ती सिरियल जरूर बघावी. शिवाजी महाराजांच्या 2 सिरियल मी त्या दिवशी पाहिल्या. काय महत्व आहे या व्यक्तीचं, का या देशातला प्रत्येक व्यक्ती, या राज्यातला प्रत्येक समाजातला व्यक्ती त्यांना आदराने पाहतो, का असं होत आहे? एक म्हण आहे, होता जीवा म्हणून वाचला शिवा. आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल ते. शिवाजी महाराजांनी स्वतःचा अंग संरक्षण म्हणून जीवामालाला का घेतला हा प्रश्न मला पडतो. कारण त्यावेळेस देखील जातीयता अत्यंत तीव्र दर्जाची होती. कारण शिवाजी महाराजांना राज्याभिषेकालाच विरोध करण्यात आला होता. म्हणजे तुम्ही क्षत्रियच नाही आहात, इथून सुरुवात झाली होती राज्याभिषेक करताना. या माणसाने स्वतःचा अंगरक्षक आणि अतिशय बलाढ्य अशा अफजल खानाचा वध त्या माणसाने केला. अतिशय बलाढ्य व्यक्ती. या व्यक्तीचं संपूर्ण राजकारण, संपूर्ण युद्ध कौशल्य त्या माणसाने नीट समजून घेतलं आणि प्रतापगडच्या पायथ्याशी त्याला पद्धतशीरपणे संपवला. आणि हे संपवत असताना जीवा महाल त्यांच्या साथीला होता. समाजामध्ये तुम्हाला असं दिसेल, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इतकी भयानक परिस्थिती. यदुनाथ सरकार नावाचं एक इतिहासकार आहे, त्याने शिवाजी महाराजांवर खूप सुंदर पुस्तक लिहिले, जरूर वाचा. यदुनाथ सरकारांचं त्याने ते पुस्तक औरंगजेबावर लिहिलेले. खरं यदुनाथ सरकाराने ते पुस्तक औरंगजेबावर लिहिलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा चॅप्टर जो लिहिलेला आहे तो जरूर वाचा. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं इतकं कौतुक केलेलं आहे त्या माणसाने आणि ते रिअलिस्टिक आहे. संपूर्ण समाजामध्ये
प्रचंड अनागोदी होती त्या काळामध्ये, प्रचंड अनागोदी. मध्ये एकीकडं मोगलांचं सैन्य शेतकऱ्यांना त्रास देत होतं, दुसरीकडे जे सरंजामदार आहेत देशमुख, देशपांडे हे देखील त्यांना त्रास देत होते. आणि एवढा त्रास या रयतेला होत असताना 14 वर्षांचा शिवाजी रोहिणी शहराच्या मंदिरावर जाऊन शपथ घेतो की मला माझं स्वतःचं स्वराज्य पाहिजे. आणि नुसतं शपथ घेणं नाही, सतत हा माणूस युद्धामध्ये अग्रेसर पुढं राहून या रयतेचं रक्षण करत होता. मी एक 15 दिवसापूर्वी प्रतापगडवर गेलो होतो. 15 दिवसापूर्वी वृक्षांचं संवर्धन कसं करावं हे शिवाजी महाराजांनी आदेशामध्ये दिलेले. वृक्ष संवर्धन शिवाजी महाराज, या माणसाला केवढी मोठी दूरदृष्टी होती. आणि त्यामुळं या माणसाच्या मनामध्ये हा माणूस प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये रुजलेला आहे. महात्मा फुलेंनी समाधी शोधून काढली, तिचं पुनर्जीवन केलं. शेतकऱ्यांचा आसूड नावाचा ग्रंथ लिहिला. शिवाजी महाराजांचा पोवाडा तर अगदी ऐकण्यासारखा आहे. म्हणजे महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला तो ऐकण्यासारखा आहे. पण मलाही आनंद वाटला की चला शिवरत्न म्हणून मला पुरस्कार मिळाला. मी त्यांच्या पायाची धूळ पण मी नाहीये, मला माहिती आहे, मी ते पूर्ण जाणून आहे, मी त्यांच्या पायाची धूळ देखील नाही आहे. परंतु एक आपल्याला आनंद वाटतो की अशा व्यक्तींचं स्मरण करणं, त्या व्यक्तींना आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये अंमल करण्याचा प्रयत्न करणं, याच्यामध्ये जो आनंद आहे तो फार मोठा आहे. आपण जे करतो आहोत ते खूप कमी आहोत, त्या माणसाने खूप मोठे गोष्टी केल्यात. आता घटनेचं महत्व सांगितलं जातं. आता प्रत्येक जण अशी भाषा वापरतोय की घटना संकटात आहे म्हणून, आणि फार अगदी घटना संवर्धन म्हणून मोठे मोठे कार्यक्रम आपल्याला घ्यावे लागतात. वाय का असं का व्हावं? काही ठिकाणी घटनेचं काय त्याला म्हणतो दहन करण्याचाही प्रयत्न झाला, दिल्लीमध्ये तसा प्रयत्न झाला. हे का होतंय? हिंदू राष्ट्र म्हणून डिक्लेअर करण्याचे आव्हानं केली जातात. काय चाललंय समाजामध्ये? समाजामध्ये आता एक प्रकारचा संशय निर्माण झालेला आहे की हे सामाजिक अभिसरण, ज्या या सगळ्या मोठ्या लोकांनी आपल्या रक्ताचं पाणी करून हे सामाजिक अभिसरण अतिशय आरोग्यदायी करून ठेवलं, ते कुठेतरी बिघडतंय का अशी परिस्थिती आता वाटते. पुन्हा आपल्या सर्वांचं हे कर्तव्य राहील ते सामाजिक अभिसरण कधीही बिघडू देता कामा नये, कधीही बिघडू देता कामा नये. अनेक इश्यू आहेत, प्रचंड इश्यू चालले सध्या. म्हणजे सध्या समाज हा ढवळून निघतोय, पूर्ण ढवळून निघतो आहे. आणि कुठल्या वेळेस कुठली अप्रिय घटना घडेल याचाही काही भरोसा नाही. परंतु ही जी माणसं आहेत, शिवाजी महाराज, आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, ही घटना या लोकांकडे आपल्याला पाहावं लागणार. एक छोटासा प्रसंग फक्त सांगतो, जास्त मी घेणार नाही, आपल्याला जायचंय. मी काय वक्ता नाहीये, अनुभवातच बोलतो. मसुरीला ज्यावेळेस आमचं प्रशिक्षण होतं, ते प्रशिक्षण आमचं सुरू झालं आणि महाराष्ट्रात आम्ही एकंदर 80 अधिकारी त्या प्रशिक्षणाला हजर होतो. मसुरीमध्ये म्हणजे डेहराडून जवळ, दिल्ली जवळ. आणि महिला सक्षमीकरण या विषयावर एका IAS मुलीचं व्याख्यान ठेवलं होतं. महिला सक्षमीकरण. एक IAS मुलगी होती, तिला त्याच्यावर भाषण करायचं होतं, आम्हाला लेक्चर द्यायचं होतं. त्यांनी सुरुवात केली भाषणाची, परंतु संपूर्ण भाषणामध्ये त्या IAS ऑफिसरने सावित्रीबाईंचं नाव कुठंही घेतलं नाही. मला खूप वाईट वाटलं. लेक्चर झाल्यानंतर मला विचारलं गेलं, आम्हाला शंका कोणाच्या आहेत का विचार. मी हात वर केला. मला म्हणे काय बोलायचं. मॅडम म्हटलं, या देशातली पहिली मुलींची शाळा कोणी काढली आपल्याला माहिती आहे का? जे एक IAS अधिकारी जे आम्हाला लेक्चरला आली होती,
या देशामध्ये पहिली मुलींची शाळा कोणी काढली आपल्याला माहिती आहे का? त्या व्यक्ती इथे गडबडून गेली. म्हटलं मॅडम तुम्ही महिला सक्षमीकरणावर बोलताय आणि ज्या व्यक्तीने महिलांच्या शिक्षणाकरता अंगावर शेणाचा मारा झेललाय, ज्या व्यक्तीने प्लेगच्या रोगांची सेवा करण्याकरता स्वतः प्लेग होऊन मेली, अशी सावित्रीबाई फुले जिने पहिली शाळा भारतामध्ये काढली, तिचं नाव तुम्हाला माहित नाही. सॉरी, मला सॉरी म्हटलं त्या, आणि म्हटलं मी तुम्हाला निमंत्रण देते की तुम्ही सावित्रीबाई फुलेबद्दल माहिती द्या. मला उठून सावित्रीबाई फुलेंबद्दल सगळी माहिती आयच्या प्रशिक्षणार्थींना द्यावी लागेल. हे सामाजिक भान ज्यावेळेस आपण सगळे राखू त्यावेळेस मला असं वाटतं की समाजाचा स्तर हा सतत उंचावला जाणार. आणि ज्यावेळेस असं काहीतरी पाहतो मी, असं काहीतरी मुवमेंट पाहतो, तर टेक्सासना मी फार माझ्या म्हणजे मी डेप्टी कमिशनर होतो कल्याण कॉर्पोरेशनमध्ये, तेव्हापासून आपल्याला जाणतो. 93 पासून आपल्याबद्दल मला बऱ्यापैकी माहिती आहे. टेक्सासराव खूप इन्व्हॉल्व होऊन काम करतात. त्यांचा इव्हन त्यांचा जो ॲटिट्यूड आहे तो खूप ब्रॉड आहे, प्रचंड ब्रॉड आहे. काय होतं की जातीपातींच्या या सगळ्या गोतावळ्यामध्ये आपण किती अडकून राहायचं हाही आपला प्रश्न आहे. बहुजन समाजाला तो शाप आहे, एक फार मोठा शाप आहे. आता बहुजन समाजाला एकच गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे जो जो अन्यायग्रस्त आहे, जो जो वंचित आहे तो आपला भाऊ. एवढी साधी व्याख्या करून या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने पुढे आलं पाहिजे. जो जो वंचित आहे, जो जो नाडला गेलेला आहे तो सगळा आपला भाऊ. अशा पद्धतीने आपण गेलो समाजामध्ये तर आपण बरंच काही करू शकतो आणि सामाजिक न्यायाची ही उंची वाढत जाईल आणि सामाजिक न्यायाचा जो परिणाम समाजामध्ये मिळत राहील तो सतत सारखा मिळत राहील. मला वाटतं मी जरा जास्त बोललो. मी सत्कार माझा परत एकदा आपण सर्वांनी केला त्याच्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो. आपण थांबलात माझ्यासाठी त्याच्याबद्दल आपले आभार मानतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. खरं म्हटलं तर अत्यंत मोलाच्या माणसाचा शिवरत्न हा मोलाचा पुरस्कार देऊन आपण सन्मान केलाय. आपल्याला आनंद वाटलाय. आता डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड यांनी आणि संजय सायरे यांनी काही ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत, तर त्यांचं आज इथं विमोचन व्हावं असं मी मुरगेश भाईंना, छत्रपती फतेसिंहराजे भोसले आणि ठोंबरे साहेबांना विनंती करतो, वारे साहेबांना विनंती करतो की ते त्यांनी त्याचं उद्घाटन करावं, प्रकाशन करावं. अहो जरा मागे या की हो. खरं म्हटलं तर विनोद आव्हाड या झुंजार पत्रकाराच्या मुळे आज आपल्याला 2 अनमोल रत्न मिळालेले आहेत. त्यातलं एक रत्न माननीय सुनील वारे साहेब हे आपल्याला आता थोड्या वेळात मार्गदर्शन करतील. आणि अगोदर चव्हाण साहेब जे मिळाले ते त्यांच्यामुळे मिळाले, त्यांचा धन्यवाद. कारण तो बराच वेळ झाला वारे साहेबांना इथे घेऊन. ते आल्यापासून म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की त्यांचे विचार ऐकावेत, कारण की बालजीची प्रतिभा आपण थोड्या वेळ पूर्वी पाहिलेलीच आहे. तर मला सुद्धा फार म्हणजे उत्सुकता लागलेली आहे. वारे साहेबांनी जर फक्त नाव ऐकत होतो तर त्यांचे मनोगत ऐकायची मला एक उत्सुकता झालेली आहे. तर मी विनंती करतो सुनील वारे साहेब IRS यांना, बार्टीचे जे महासंचालक आहेत यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी
25 डिसेंबर 1954 रोजी बहुतेक भारतात जगात सर्वप्रथम ज्या बुद्धमूर्तीची स्थापना केली होती त्या या ऐतिहासिक अशा धम्मभूमी देहू इथं 69वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था भारती ही महापुरुषांचे बाबासाहेबांचे स्वातंत्र्य समता आणि बंधुतेचे विचार तळागाळापर्यंत लोकांना पोहोचवावे, शिक्षण, संघटन आणि संघर्ष तसेच प्रज्ञाशील आणि करुणा या तत्वांच्यावर आधारित अशा नवीन समाजाचं निर्माण करावं म्हणून विविध उपक्रमातून कार्य करत असते. आपण सर्वजणच जे त्रिशरण म्हणत असतो, बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि, या तीन आपल्या विकासाचेच एक प्रकारचे मार्ग असल्यासारखा आहे. विकास कसा करावा याच्याबद्दलच्या ज्याला पर्सन हू हॅव द कन्फ्युजन त्यानं बुद्धम शरणम गच्छामि, ज्यांनी स्वतःचा विकास करून घेतला आहे त्यांनी जसं सांगितलंय त्या मार्गावर पुढे जावं आणि स्वतःचा विकास करून घ्यावा. संघम शरणम गच्छामि, जो समूह जे लोक स्वतःचा विकास करण्यासाठी कार्यरत आहेत, विचारशील आहेत, प्रगतिशील आहेत, त्या समूहात सामील व्हावं आणि त्याच्यानंतर आपोआप आपला विकास होत असतो. संघम शरणम गच्छामि. आणि तसंच धम्मम शरणम गच्छामि, स्वतःचा विकास कसा करावा याच्याबद्दलचं जे तत्वज्ञान अनेक महापुरुषांनी लिहून ठेवलं आहे त्याचं अध्ययन करावं, त्याचा अभ्यास करावा आणि ते स्वतःच्या आचरणात आणून आपण आपला विकास करून घ्यावा. अशा प्रकारची ही त्रिशरण म्हणजे आपल्या विकासाचा मार्ग आहे असं मला वाटतं. आणि हे तिन्ही मार्ग प्रत्येक व्यक्ती आपापल्या वैयक्तिक सामाजिक जीवनात नेहमीच आचरण करत असतो आणि त्याचाच अवलंब अधिक चांगल्या प्रकारे करून आपण स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबाचा, स्वतःच्या समाजाचा, स्वतःच्या देशाचा विकास करून घेण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असायला हवं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळामध्ये जेव्हा तथागत गौतम बुद्धांचं तत्वज्ञान घेतलं, किळुस्कर गुरुजींनी त्यांना बालपणीचे दिलेलं बुद्ध आणि त्यांचं चरित्र हे जे पुस्तक होतं, एवढ्या प्रचंड मोठ्या अभ्यासानं त्यांनी हा विचार निवडलाय. नोव्हेंबर 1923 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथून द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या विषयाच्या प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देण्यात आली. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रबंधाला 100 वर्ष होत आहेत. आपण सगळ्यांनी या प्रबंधाचं वाचन करणं गरजेचं. द लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधल्या 18 अर्थशास्त्रज्ञांना नोबेल प्राइज मिळालाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दुसरी जी PhD होती, इट वॉज फ्रॉम द कोलंबिया युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क. तिथल्या 151 तज्ञांना नोबेल प्राइज मिळालाय. म्हणजे किती त्या काळातल्या जगातल्या प्रचंड प्रसिद्ध आणि महत्वाच्या अशा विद्यापीठामधून बाबासाहेबांना डॉक्टरेट पदव्या मिळाल्या होत्या. त्यांच्यासाठी नोबेल प्राइज घेणं फार अवघड नव्हतं, पण तरी पण आणि ही वॉज द ग्रेटेस्ट इकॉनॉमिस्ट ऑफ द वर्ल्ड. त्यांचे दोन्ही प्रबंध, कोलंबियाचा आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा दोन्ही प्रबंध अर्थशास्त्रावरचे आहेत. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी ह्या पुस्तकाचा आपण सगळ्यांनीच अभ्यास करणं गरजेचं. सध्याचं सगळं अर्थकारण, जागतिक अर्थकारण, ही हॅज प्रपोज्ड द मॉनिटरी सिस्टम ऑफ द वर्ल्ड आणि आपण सगळ्यांनीच याचा अभ्यास करायला हवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था भारतीच्या माध्यमातून आपण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या संयुक्त विद्यमाने इन्क्लुडिंग द मुंबई युनिव्हर्सिटी आपण 26 नोव्हेंबर 2023 रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं होतं. आणखीन द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा आपल्या सगळ्या लोकांच्या पर्यंत, जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत जावा, त्याच्यावर आपल्या लोकांनी विचार करावा, आणखीन तो समजून घ्यावा किंवा त्यांचे अर्थशास्त्रातले जे विचार आहेत ते पण सुद्धा आपल्या लक्षात यावेत. जेव्हा आपण म्हणतो की द रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रबंधावर आधारित केली होती, किंवा आपण 26 नोव्हेंबर 2023 ला जी आंतरराष्ट्रीय परिषद घेतली होती तिथं गव्हर्नर ऑफ द RBI यांना आणण्याचा आपण विचार केला होता, बट ड्यू टू द लॅक ऑफ द टाइम ही कुड नॉट अटेंड इट. जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नर स्वतः सांगतात की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना ही द प्रॉब्लेम ऑफ द रुपीच्या
अनुषंगाने करण्यात आलेली आहे आणि ती कशा प्रकारे करण्यात आलेली आहे तेव्हा जेव्हा आपल्याला सगळ्यांना समजतं तेव्हा ती जास्त चांगल्या प्रकारे समजतं. म्हणूनच आपण तो प्रयत्न करत आहोत, आणखीन करणार आहोत. किंबहुना आपण यावर्षी द प्रॉब्लेम ऑफ दुर्पी जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत जावा याच्यासाठी सुद्धा बार्टी विशेष करून प्रयत्न करते आहे. बार्टीच्या विविध उपक्रमांच्या मध्ये जे फेलोशिपचे जे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अधिकाधिक आपल्या मुलांनी फेलोशिपमध्ये अर्थशास्त्र घ्यावं, त्याच्यामध्ये पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अर्थशास्त्र आणि द प्रॉब्लेम ऑफ दुर्पी घ्यावा म्हणून सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत. आणि निश्चितपणे जसा तो महापुरुषांचे महान विचार जे असतात ते अनेक प्रकारचे असतात, अनेक अंगांचे असतात. किंवा मी तो एक लीळाचरित्र हा मराठी भाषेतील जो पहिला ग्रंथ आहे त्याच्यामध्ये एक कथा आलेली आहे हत्तीची. 5 आंधळे आणि हत्ती. त्यातला जो आंधळा हत्तीच्या पोटाला हात लावत असतो तो म्हणतो की हत्ती हा भिंतीसारखा आहे. जो आंधळा हत्तीच्या पायांना हात लावत असतो तो म्हणत असतो की हत्ती हा खांबासारखा आहे. जो आंधळा हत्तीच्या शेपटीला हात लावतो तो आंधळा म्हणत असतो की हत्ती या खराट्यासारखा आहे. आणि तशाच प्रकारे महापुरुष हे महापुरुष असतात. किंबहुना बाबासाहेबांच्या बद्दल तर असं म्हटलं जातं की एका जीवनात त्यांचं जे काही लिखाण आहे, त्यांचे जे विचार आहेत ते सुद्धा समजून घेणं किंवा वाचून घेणं सुद्धा अवघड आहे. द इंग्लिश लँग्वेज विच हॅज युज्ड इट इज ऑफ द हायेस्ट लेवल इंटेलेक्च्युअल लेवल ऑफ द वर्ल्ड. आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी आपल्या महापुरुषांना समजून घेणं, आचरणात आणणं हा एक सतत प्रयत्न करायचा आहे. त्याचाच हा एक भाग म्हणून आपण द प्रॉब्लेम ऑफ दुर्पी याला यावर्षी शतकोत्तर या प्रबंधाच्या शतक पूर्तीच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करत आहोत. आणखीन आपल्या महापुरुषांना आपणच वाचायला हवं, आपणच समजायला हवं, आपणच सांगायला हवं आणि आपण इतरांच्याकडून सांगून पण घ्यायला हवं. 20 years I was out of महाराष्ट्राच्या बाहेर माझं 20 वर्ष पोस्टिंग होतं. आसाम, बंगाल, बिहार, झारखंड, हरियाणा वगैरे वगैरे. आणि महाराष्ट्राबद्दल म्हणजे आता माझी कर्मभूमी जन्मभूमी असल्यामुळं नेहमी आकर्षण राहिलं होतं की किंवा मागचं इथलं पोस्टिंग गुजरातमधलं होतं. बाकीच्या इतर राज्य आणि महाराष्ट्रातलं विशेष वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला महापुरुषांचा प्रचंड मोठा असा वारसा लाभला आहे. तो वारसा आपण समजून घेणं, आपल्या आचरणात आणणं आणि त्या वारशाच्या योग्य आपण बनणं हीच आपल्या जीवनाची यशस्वीता आहे असं मला वाटतं. ऐतिहासिक अशा धम्मभूमीमध्ये देहू रोडमध्ये मला येण्याचं मला भाग्य मिळालं. इथून सगळं इन्व्हिटेशन मिळालं. टेक्सास दादांचं नाव आम्ही लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत आणि की इथली जी संपूर्ण कार्यकारिणी आहे, कर्मभूमी आहे, हे एवढं मोठं काम हे निश्चितपणे एका व्यक्तीने होत नसतं. संघटित व्हा असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तो संदेश केवळ व्यक्तींच्यासाठी असत नाही. संघटित व्हा म्हणजे व्यक्ती म्हणून तुम्ही संघटित व्हा. संघटित व्हा म्हणजे संघटना म्हणून तुम्ही संघटित व्हा. संघटित व्हा म्हणजे जाती म्हणून संघटित व्हा. संघटित व्हा म्हणून संपूर्ण समाजानं संघटित होणं अपेक्षित असतं. आणि हाच तो महापुरुषांचा संदेश आहे, बाबासाहेबांचा संदेश आहे. तो आपण एकत्र येऊन सगळ्यांनी आपल्या आचरणात आणणं अपेक्षित आहे. आणि निश्चितपणे आपण सगळेजण बाबासाहेबांना मानणारे आहोत, त्यांचा विचार मांडणारे आहोत, त्यांचा विचार आचरणात आणणारे आहोत. आणि निश्चितपणे या देशाला विश्वगुरु असं काहीतरी जे म्हणतात ते विश्वगुरु होण्यासाठी या देशामध्ये कोणीतरी एक विश्वगुरु झालेला असणं अपेक्षित असतं. तेव्हाच हा देश, या देशातली माणसं जगाला सांगू शकतात की आम्ही विश्वगुरु म्हणून होऊ शकतो. आणि विश्वगुरूच्या पात्रतेचे, विश्वगुरूच्या द पर्सन हू हॅज रिच्ड टू दॅट लेवल अशी 2च माणसं सध्या तरी मला दिसतात. आणि त्याच्यामध्ये विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक आहे आणि दुसरी तथागत गौतम बुद्ध हे आहेत. आणि निश्चितपणे त्यांचा विचार जेव्हा आपण आचरणात आणू तेव्हा निश्चितपणे आपल्या स्वतःच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या विकासाच्या मार्गावर आपण निश्चितपणे पुढे जाऊ. मला इथं बोलण्याची संधी दिली, माझं आदरातिथ्य केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आयोजकांचे. थँक्यू व्हेरी मच. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र.